नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले इथे मसाले चणे रेसिपी. खायला पण अगदी टेस्टी लागतात आणि पौष्टिक पण आहे. आणि आपले जे साधे चणे आहेत म्हणजे काळे चणे राहतात त्याच चण्यापासून मी इथे बनवलेलं आहे. तर सगळ्यात आधी ना इथे मी खोबरं घेतलेलं आहे आणि भाजून घेतलं त्याला. मी इथे तेल न टाकता खोबरं भाजून घेतलं आहे. तर आता ना माझा मसाला इथे लावून झालेला आहे, मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं. तर आता ना इथे आपण समोरच्या मसाल्यासाठी तयारी करूया. इथे ना मी 4-5 कळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि सोबतच एक टमाटर इथे कापून घेतलेला आहे. थोडंसं जिरं आणि इथे सांबाराच्या कांड्या टाकून घेणार. याला ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, याची पेस्ट करून घ्यायची. पेस्ट नाही करायची आहे, ओबडधोबड त्याला ठेवायचं आहे. इथे माझी पेस्ट करून झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. इथे मी असं ओबडधोबड ठेवलेलं आहे. तर आता ना याला बाजूला ठेवून देऊया आणि इथे याला चटणी करायची आपण तयारी करूया. तर आता ना इथे मी बारीक 2 चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि खोबरं जे भाजलेलं ते आणि हा मसाला घेतलेला आहे. तर सोबतच मी इथे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि तेजपान घेतला आहे. तर आता ना गॅस चालू केला आणि कढईमध्ये 2 चमचे इथे 2 बुटले तेल टाकून घेतलं आणि तेल चेक करून घेतलं गरम झालं की नाही ते. आणि यामध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे फोडणीसाठी. तर आता ना मोहरी इथे तडतडली छान, मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि कांद्याला पण 2 मिनिट इकडे तिकडे परतून त्यामध्ये ना तेजपान, कढीपत्ता आणि 2-3 मी इथे हिरव्या मिरच्या लंब्या लंब्या कापून घेतलेल्या आहे, मधातून चिरलेल्या आहे. तर त्या टाकून घेऊ इथे आणि त्याला 2 मिनिट असं इकडे तिकडे फिरवून घेऊ आणि 2 मिनिट छान असं कांदे शिजले की मग नंतर त्यामध्ये आपण जे खोबऱ्याला बारीक करून घेतलं होतं ते खोबरं मी इथे टाकून देत आहे. आणि मग नंतर जे आपण पेस्ट केली आहे टमाटर, अद्रक, लसूण आणि याची पेस्ट केली होती तर ते पेस्ट पण इथे टाकून देऊया. खोबऱ्याला काही जास्त भाजायची गरज नाही तेलामध्ये, कारण ते ऑलरेडी आपण आधी भाजलेलं होतं, त्यामुळे तेलात जास्त काही भाजायचं नाही आहे. टाकून पटकन फिरवून आणि मग नंतर समोरचे मसाले वगैरे टाकायचे आहे. तर इथे ना आता मी हा मसाला टाकून दिलेला आहे. आता याला ना 5 मिनिट इथे शिजू द्यायचं, कारण टमाटर मी इथे कच्चं टाकलेलं होतं आणि लसूणसुद्धा कच्चं होतं. तर त्यामुळे ना इथे मी 5 मिनिट इथे शिजू देणार आहे. मस्त असं शिजलं का मग नंतर समोरचे मसाले टाकणार. आता ना इथे माझं सगळं एकजीव करून झालेलं आहे आणि 5 मिनिट शिजवून पण घेतले मी. तर इथे ना आता मसाले कोणते टाकायचे, तर ते आपले घरचे जे बेसिक मसाले आहेत रोज आपण जेवणामध्ये टाकतो भाजीमध्ये, तेच आपले इथे टाकायचे आहे. जिरा पावडर, धनिया पावडर आणि मिरची पावडर आणि स्वादानुसार नमक आणि अर्धा चम्मच इथे हळद टाकलेली आहे. बाकी याच्याशिवाय मी कोणतेही दुसरे मसाले टाकलेले नाही आहे. तर आता ना याला पण असं एकजीव करून घेते, फिरवून घेते आणि पुन्हा 5 मिनिट मी इथे झाकण ठेवून त्याला शिजू देणार आहे. कढई मस्त तेल सोडतपर्यंत इथे जर आपण शिजू दिलं तर त्याची चव खूप जास्त छान वाटते. तर बघा तुम्ही इथे ना खूप छान असं मसाल्यानं तेल सोडलेलं आहे, व्यवस्थित छान शिजलं गेलं आहे. तर आता ना इथे मी चणे टाकून देते. इथे ना चणे टाकून झाले की मस्त त्याला पण असं व्यवस्थित फिरवून घेते आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे किंवा तुम्हाला सुके करायचे असतील तर तुम्ही ते पण करू शकता. इथे ना मी थोडंसं ग्रेव्ही ठेवणार आहे, एकदम जास्त काही सुके करणार नाही आहे. आता ना याच्यामध्ये पाणी टाकून याला असंच ठेवणार आहे 5 मिनिट उकळी येईपर्यंत. आता बघा पाण्याला ना छान इथे उकळी आलेली आहे, ग्रेव्ही पण मस्त अशी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता चण्याचा कलर किती मस्त दिसत आहे आणि तेल पण इथे खूप छान सोडलेलं आहे. म्हणजे इथे तेल सोडलं म्हणजे छान व्यवस्थित शिजलेले आहेत चणे आणि ग्रेव्हीसुद्धा. इथे ना मी थोडा गोडा मसाला टाकत आहे. तर इथे गोडा मसाला वगैरे टाकून त्याच्यात सांबार वगैरे टाकून मी त्याला पुन्हा एकदा असं फिरवून घेते. फिरवून वगैरे झालं की मग तुम्हाला मी इथे एका प्लेटमध्ये काढून दाखवते. आता ना इथे माझे सगळे चटणी तयार झालेले आहेत. काळे चटणी मसाला किंवा काळा मसाला चन्ना असं पण म्हणू शकता याला. तर इथे तुम्हाला सर्व करून दाखवते मी. त्याच्यासोबतच इथे मी 2 पोळ्या केलेल्या आहेत. पराठा याच्यासोबत खूप छान लागतं. तर मी तुम्हाला ना इथे आता टेस्ट पण करून दाखवते की कसं झालं आहे ते. तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. मुलं पण तेवढ्याच आवडीने खातील आणि मोठे पण तेवढ्याच आवडीने खातील. खायलासुद्धा मस्त टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे. इथे मी कोणतेही दुसरे मसाले वापरलेले नाही आहेत, जे आपले घरगुती बेसिक मसाले आहेत तेच टाकून मी इथे हे काळे चणे मसाले बनवलेले आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि मी इथे ना चव बघितली त्याची, तर खूप मस्त चव झालेली आहे आणि इथे सगळे मसाले खूप छान प्रमाणामध्ये बसलेले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.